चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे। पाक सोबत झालेल्या संघर्षावेळी ग्लोबल टाइम्सकडून भारताचा अपप्रचार करण्यात आला होता। चीनला भारताचा मोठा धक्का। ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआला भारतात बंदी। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताविरोधात अपप्रचार करणाऱ्या चीनच्या ग्लोबल टाइम्सवर भारतानं बंदी घातली। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी चीननं भारताबद्दल चुकीच्या बातम्या दिल्या। ऑपरेशन सिंदूरमुळे भारताला कसं नुकसान होतंय अशा खोट्या बातम्या ग्लोबल टाइम्सनं पेरल्या। चीनची न्यूज एजन्सी शिन्हुआनं ही ग्लोबल टाइम्सला भारताविरुद्ध खोटा प्रचार करण्यास मदत केली। ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआला याचा फटका महागात पडलाय। चांगल्या आणि वाईट काळामध्ये आम्ही नेहमीच पाक सोबत उभे राहू असं ट्विट तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी केलंय। पाकिस्तानच्या बंधुभावाच्या लोकांसोबत उभे राहू असं एर्दोगन यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत अशी प्रतिक्रिया त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली आहे। पाकला छुपी मदत पाठवणाऱ्या तुर्कस्तानकडनं आता उघड पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीविरोधामध्ये भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सीचा देखील बहिष्कार। इस्माई ट्रॅव्हल्स एजन्सीकडनं आता तुर्कीवर बहिष्कार घालण्यात आलेला आहे। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशामध्ये नागरिकांना आता पाठवणार नाही असं देखील आता टुरिस्ट कंपन्यांनी जाहीर केलंय। उस नेशन को टर्की और अजरबैजान सपोर्ट करें ड्रोन्स देकर मनी देकर, ये बात एकदम क्लियर होती है कि हमें इन नेशंस के साथ काम नहीं करना चाहिए। और इसके लिए हमने एक ट्रैवल एडवाइजरी निकाली थी कि इन कंट्रीज में ट्रैवल नहीं करना चाहिए। वी वर द फर्स्ट वंस जिसने ये ट्रैवल एडवाइजरी निकाली थी। हमें बहुत खुशी है इस बात की कि हमें देखकर काफी सारी ट्रैवल एजेंसीज ने भी ये एडवाइजरी निकाली। और आज के टाइम में हमारे एफर्ट की वजह से बॉयकॉट टर्की, बॉयकॉट अजरबैजान ट्रेंड कर रहा है, क्योंकि ये बिल्कुल गलत साइड में खड़े हैं। पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानचं पर्यटन बंद करा। भारतीय उद्योजक हर्ष गोयंका यांनी ही ट्विटर त्यांची पोस्ट सध्या व्हायरल होते। भारत तुर्कीला पर्यटनाच्या माध्यमातून जवळपास 4000 कोटींचं उत्पन्न देतो। जगामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, तिथे फिरायला जा असं हर्ष गोयंका यांच्याकडनं ट्विट पोस्ट करत नागरिकांना आवाहन करण्यात आलंय। तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यामुळे JNUने तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा करार स्थगित केलेला आहे। पुढील आदेशापर्यंत इनोनू विद्यापीठाशी झालेला करार हा स्थगित राहणार आहे असं JNUनं स्पष्ट केलेलं आहे। आम्ही भारताच्या पाठीशी आहोत असं देखील भूमिका विद्यापीठानं स्पष्ट केली आहे। सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर आलाय। पाकनं भारताला पत्र लिहिलंय। सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा अशी तहान दिलेल्या पाकिस्ताननं भारताला विनंती केली आहे। भारताने पाकिस्तानची ही विनंती धुडकावून लावली अशी सूत्रांची माहिती आहे। सिंधू पाणी करार स्थगितीवरून पाकला धडकी भरली। पाणी अडवल्याने जलसंकट निर्माण होण्याची पाकला भीती वाटते। घाबरलेल्या पाकिस्तानचं भारताला विनंतीपत्र। विनंतीपत्रात सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा असं पाकनं म्हटलं। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी करार स्थगित केला। सिंधू नदीवर पाकिस्तानचं जवळपास 80% कृषी क्षेत्र अवलंबून आहे। त्यामुळेच पाणी न मिळाल्यास पाकला जलसंकट निर्माण होण्याची भीती वाटते। भारतानं पाकिस्तानची सिंधू पाण्यासाठीची विनंती धुडकावून लावली। पंतप्रधान मोदींनी आता फक्त दहशतवादावरच चर्चा होईल असं ठणकावून सांगितलं। त्यामुळे आता पाकिस्ताननं गुडघे टेकून भारताला विनंतीपत्र पाठवलं। बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकने भारताकडे सोपवलं आहे। अटारी वाघा सीमेवरून पीके साहू भारतामध्ये परतले आहेत। पीके साहू चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेले होते। पाकचा एक रेंजर देखील भारतानं पाकला सोपवला आहे। चुकून सीमारेषा ओलांडणारे पीके साहू 22 दिवसांनी भारतात। भारतानंही पाकचा एक रेंजर पाकिस्तानला सोपवला।
23 एप्रिलला चुकून पाकिस्तानात गेलेले जवान पूनम कुमार भारतात परतल्या। वाघा अटारी सीमारेषेवर जवान साहूंना भारताकडे सोपवण्यात आलं। हम लोग आतंकवादी चेयरमैन सबको पे आशा किया है, हम लोग आशा दिया है कि हाँ आएगा आएगा, देरी होगा तो आशा पर नहीं है जा आदमी ये लोग के आशा से हम लोग जियत रहनी है, चलत रहनी है। लड़का तो हमारे फंसा रहा तो हम लोग के कुछ अच्छा ना लागत रहा, बाकी अब ये बेरा ठीक लागत है। बीएसएफनं देखील परंपरा आणि नियमांची पूर्तता करत पाक रेंजरला पाठवून दिलं। राजस्थानमधून पकडलेल्या रेंजरला पाकिस्तानच्या हवाली करण्यात आलं। दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चेनंतर जवानांना परत पाठवण्यात आलं। बीएसएफच्या गणवेशामध्ये असलेले कॉन्स्टेबल पीके साहू सीमारेषा ओलांडून गेले होते। पंजाबच्या फिरोजपुरात गस्त घालताना साहू चुकून पाकिस्तानात गेले। शेतकऱ्यांना मदत करताना पीके साहू पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते। शेतकऱ्यांबरोबर सावली शोधताना साहू चुकून सीमेच्या पलीकडे गेले। पाकिस्तानच्या बाजूने सीमारेषेजवळ शेतकऱ्यांवर लक्ष ठेवून होते। झिरो लाईन जवळ शेतकऱ्यांना विशेष परवानगी घेऊन शेती करण्याची परवानगी आहे। मात्र अशा वेळी या शेतकऱ्यांबरोबर बीएसएफचे जवान असतात। पाकिस्तानने त्यांच्या बाजूने असलेल्या झिरो लाईनवर तारा लावलेल्या नव्हत्या। सैनिकांना परवानगी नसलेल्या भागात गेलेल्या साहूंना पाक रेंजर्सनी ताब्यात घेतलं। जवान पीके साहू 3 आठवडे पाक रेंजर्सच्या ताब्यात होते। दोन्ही देशांच्या सीमा दलांमध्ये हा प्रकार घडल्यानंतरच्या दिवसापासूनच संवाद सुरू होता। दोन्ही देशांच्या संबंधित यंत्रणांच्या समन्वयानंतर साहू भारतात परतल्या। बहुत ही खुशी की बात है कि हम लोग के घर का लड़का, रिछड़ा का लड़का, हम लोग के परिवार का लड़का, हम लोग के जो है बंगाल का लड़का, जो है देश का एक जवान, बीएसएफ जवान, जिसको पाकिस्तान में जो ने बंदी बना के रखा था, हम लोग बहुत खुश हैं। यापूर्वीही असं घडलं असून अनेकदा अशा सैनिकांना मायदेशी परत पाठवलं गेलंय। अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश बनलेले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी न्यायमूर्ती भूषण गवई यांना शपथ दिली। न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश बनले आहेत। मैं भूषण रामकृष्ण गवई BR गवईंनी भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रपती भवनात भूषण गवईंचा शपथविधी सोहळा पार पडला। भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत। सरन्यायाधीश भूषण गवईंचा कार्यकाळ सुमारे 6 महिने 10 दिवसांचा असणार आहे। सरन्यायाधीश गवईंचा जन्म हा 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्राच्या अमरावतीत झाला। सरन्यायाधीश गवईंचे वडील RS गवई हे आंबेडकरी चळवळीचे नेते होते। RS गवई हे अमरावतीचे माजी खासदार तसंच 3 राज्यांचे राज्यपालही होते। RS गवईंनी रिपाई गवई गटाचं नेतृत्व केलंय। सरन्यायाधीश गवई बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुद्धा राहिले। सरन्यायाधीश BR गवई हे 1987 ते 1990 पर्यंत बॉम्बे हायकोर्टाचे वकील होते। सरन्यायाधीश संजीव खन्नांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई हे सरन्यायाधीश पदी विराजमान झाले। BR गवईंच्या रूपाने महान सरन्यायाधीश देशाला मिळाले अशी प्रतिक्रिया माजी सरन्यायाधीशांनी दिली आहे। सरन्यायाधीश गवई मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याचं रक्षण करतील असाही विश्वास माजी सरन्यायाधीशांनी व्यक्त केलाय।